नमो बुद्धाय जय भीम. आज आपण पाहूया ते एका वाटीने बदललेलं भविष्य. बुद्धांच्या जीवनातील निर्णायक क्षण आपण आज पाहूया. सुजाताची खीर भाग 2. नैरंजना नदीच्या काठी शांत सकाळ होती. सिद्धार्थ गौतम 6 वर्षापासून कठोर तप करत होते. शरीर क्रश, डोळ्यात खोल शांतता, पण शक्ती संपत चाललेली होती. त्या दिवशी जर सुजाता आली नसती तर इतिहास कदाचित वेगळा लिहिला गेला असता. सुजातेचं मन भक्ती होती की ती नियती होती. सुजाता फक्त खीर घेऊन आली नव्हती, ती विश्वास घेऊन आली होती. तिला वाटलं, देवाने माझी इच्छा पूर्ण केली आहे, आता मी वचन पूर्ण करणार. पण तिला हे ठाऊक नव्हतं, तिच्या व्यक्तीला खीर देणार आहे तोच भविष्यात संपूर्ण जगाला दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवणार आहे. तिने वाटी पुढे केली. सिद्धार्थांनी ती स्वीकारली. हा स्वीकार फक्त अन्नाचा नव्हता, तो मध्यम मार्गाचा पहिला पाऊल होता. सिद्धार्थाने मध्यम मार्गाची सुरुवात केली होती. सिद्धार्थांना त्या दिवशी जाणवलं, अत्यंत सुखही नाही, अत्यंत दुःखही नाही, संतुलनातच सत्य आहे. खीर खाल्ल्यानंतर त्यांनी शरीराला बळ दिलं आणि ठरवलं, आता मी सत्य सापडेपर्यंत उठणार नाही. ते बोधिवृक्षाखाली बसले आणि तिथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. सुजाता, इतिहासात नाव न घेतलेली नायिका. लोक बुद्धांना ओळखतात, पण त्या वाटीची आठवण ठेवतात का? जर त्या दिवशी सुजाता नसती तर कदाचित शरीराने साथ दिली नसती. म्हणूनच ही कथा आपल्याला शिकवते, लहान कृतीही इतिहास घडवतात. तू जे करशील ते कदाचित तुला छोटं वाटेल, पण त्याचा परिणाम मोठा असू शकतो. सुजातासारखी माणसं आपल्या आयुष्यात भेटतात, कधी आईच्या रूपात, कधी मित्राच्या रूपात, कधी एखाद्या छोट्या मदतीच्या रूपात. त्या एका मदतीने आयुष्य बदलू शकतं. आजच्या काळासाठी बुद्धांनी दिलेला खूप छान संदेश आहे. शेवट, खीर म्हणजे फक्त अन्न नव्हतं, ती श्रद्धा होती, ती संतुलनाची सुरुवात होती, ती बुद्धत्वाकडे नेणारी पहिली पायरी होती. आणि म्हणूनच आज आपण जेव्हा सुजातेची खीर आठवतो, तेव्हा आपण मध्यम मार्गाची आठवण ठेवतो. सुजाताने फक्त खीरच दिली नाही, तर त्या एका छोट्याशा खिरीने इतिहास घडवला. त्या रात्रीचं मौन, अंतर्मनातील युद्ध, बुद्धाच्या मनात युद्ध चालू होतं. खीर खाल्ल्यानंतर शरीराला बळ आलं, पण मन अजूनही अंतिम सत्याच्या शोधात होतं. त्या रात्री बोधिवृक्षाखाली बसताना सिद्धार्थाने एक निश्चय केला, सत्य मिळेपर्यंत उठणार नाही. मग सुरू झालं अंतर्मनाचं युद्ध. मारा, मोह, भीती, अहंकार यांचं प्रतीक त्यांच्यासमोर उभा राहिला. भीती दाखवली, लोभ दाखवला, सत्याचं स्वप्न दाखवलं, पण सिद्धार्थ शांत राहिले. तू इथे सांगू शकतेस, आपल्या आयुष्यातील मारा म्हणजे आपले नकारात्मक विचार. पृथ्वी साक्षी होती, अढळ निर्धार होता. माऱ्याने विचारलं, तुला ज्ञान मिळवण्याचा अधिकार कोणी दिला? तेव्हा सिद्धार्थाने उजवा हात पृथ्वीला स्पर्श केला. ही होती भूमिस्पर्श मुद्रा. पृथ्वी साक्ष झाली त्यांच्या असंख्य जन्माच्या पुण्याची. त्या क्षणी मारा पराभूत झाला आणि पहाटेच्या ताऱ्यासोबत सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. ज्ञानप्राप्तीनंतरची पहिली भावना. ज्ञान मिळाल्यावर बुद्ध शांत होते. ते आनंदात होते, पण गर्वात नव्हते. त्यांना जाणवलं, हे सत्य खूप सूक्ष्म आहे, लोकांना समजेल का? क्षणभर त्यांनी विचार केला, मी हे सांगू नये. पण मग करुणेने हृदय भरलं आणि त्यांनी ठरवलं, मी सांगणार, कारण लोक दुःखात आहेत.
सुजाता एक अदृश्य आधार बनून आली. जर त्या दिवशी सुजाता नसती तर कदाचित शरीराने साथ दिली नसती. इतिहास बुद्धांना आठवतो, पण प्रत्येक बुद्धाच्या मागे एक सुजाता असते. कधी आई, कधी बहीण, कधी मित्र, कधी एक छोटी मदत. तर तुमच्या आयुष्यातील सुजाता कोण आहे आणि तुम्ही कोणाच्या आयुष्यात सुजाता होणार आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. लहान मदत मोठा बदल घडवते. एक वाटी खीर जग बदलू शकते. बुद्धांनी शिकवलं, ना अतिभोग ना अतितप. संतुलन. सुजातेच्या खिरीने संतुलनाची सुरुवात केली आणि त्या संतुलनात जन्माला आला धम्म, बुद्धांचा संघ. आपण पाहिले की सुजात्याच्या एका छोट्याशा खिरीने पूर्ण इतिहास बदलला, पूर्ण भविष्य बदलून टाकलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कोणाच्या आयुष्यात सुजाता होणार आणि तुमच्या आयुष्यात कोण सुजाता आहे. नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.